हॅलो फ्रेंड्स सध्या आजूबाजूला आपण काय बघतो आहे, कुठेही गेलं तर काहीतरी विशिष्ट वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. हे कोरोनाची जी महामारी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय ऐकायला मिळत आहे की कसंही करून आपण जीवन जगलं पाहिजे, तग धरला पाहिजे. जे काय नुकसान होणार आहे ते आपण भरून काढू असं लोक म्हणतात. ॲक्च्युली अशी म्हणण्याची पण वेळ आलेली आहे की सिर सलामत तो पगडी 50. जर आपण निसर्गात बघितलं तर अगदी छोट्यातल्या छोट्या झाडापासून पक्ष्यापासून तर प्रत्येक घटक इवन मानवसुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत चिवटपणे तग धरून असतो आणि आपल्यालाही ते तग धरून राहायचं आहे, जीवन वाचवायचं आहे. ही जी कविता आज आपण शिकणार आहोत, चेरी ट्री, जी रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली आहे. त्या स्टोरीमधलं हे चेरीचं झाडसुद्धा आपल्याला तेच मेसेज देतं की आपण अत्यंत या प्रतिकूल परिस्थितीतून तग धरला पाहिजे, जीवन जगलं पाहिजे, मोठे झालो पाहिजे. एक वेळ नक्की येते की झाडसुद्धा मोठं झाल्यावर फळं देतं आणि आपणसुद्धा पुन्हा आपल्या जीवनाच्या मार्गावर लागणार आहोत. रस्किन बॉन्ड नावाची व्यक्ती मोठीच आहे. आपल्याला सर्वसाधारण सर्वांनाच हे नाव माहिती असतं. आता बरेच लेख त्यांनी लिहिलेले आहेत. निसर्गावर प्रचंड प्रेम असणारी व्यक्ती आहेत. त्यांना बरेचसे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत आणि विशेष निसर्गावर प्रेम असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक गोष्टींचं त्यांचं ऑब्झर्वेशन अत्यंत बारीक सारीक गोष्टींचं असतं आणि ते बारीक सारीक गोष्टींचं जे ऑब्झर्वेशन असतं ते ऑब्झर्वेशन त्यांना आपल्या अद्भुत अशा शब्दांमध्ये मांडतासुद्धा येतं. चेरी ट्री नावाची एक छोटी कथासुद्धा त्यांनी लिहिलेली आहे, ज्याला आपण शॉर्ट स्टोरी म्हणतो, ज्याच्यात राकेश नावाचा मुलगा आहे, आपल्या आजोबांसोबत जातो. साधारणतः 3 चेरी असतात. आजोबांना एक घ्यायला सांगतो, बाकीच्या तो खातो आणि शेवटची जी चेरी ट्री उरते तो आजोबांना विचारतो की हे चेरी ट्री माझ्यासाठी लकी ठरेल का. आणि मग आजोबा सांगतात, ही बी जर तू लावली आणि याच्यापासून जर झाड उगलं तर ती बी नक्कीच तुझ्यासाठी लकी ठरेल. आता त्याच शॉर्ट स्टोरीचा आधार घेऊन चेरी ट्री नावाची कविता रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली आहे. तर या रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली सुंदर पोयम आपण बघणार आहोत. स्टोरीच्या आधारावर लिहिलेली ही कविता आपण बघणार आहोत. अत्यंत छान कविता आहे. कुठेतरी जीवनाचा संदर्भ आहेच, कुठेतरी इन्स्पिरेशन आहेच, ते आपण आता समजून घेणार आहोत. आणि जी थीम आहे ती थीम हीच आहे की स्ट्रगल आहे, जीवनाचा स्ट्रगल. चेरी ट्रीचा स्ट्रगल आपल्याला बघायचा आहे, कॉन्फ्लिक्ट आपल्याला बघायचं आहे, डेडिकेशन आपल्याला बघायचं आहे, आपल्याला ग्रोथ बघायचं आहे. त्याचसोबत आपल्याला ही सगळी पार्श्वभूमी समजून जे लोक झाड लावतात, झाड मोठं झाल्यावर जो आनंद मिळतो, जो अभिमान वाटतो, जो प्राऊड फील होतो, तो प्राऊड आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. 8 years हॅव पास्ड सिन्स आय प्लेस्ड माय चेरी सीड इन द ग्रास. नॅरेटर म्हणतो आहे कवितेचा की 8 वर्ष झाली आता त्या झाडाचं जी बी होतं, चेरीचं बी, ते मी एका जमिनीत गवतांमध्ये ते लावलं. त्याला आता 8 वर्ष झाले. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, आय सेड. आणि लावताना विचार काय होता मनात नॅरेटरच्या की माझं स्वतःचं झाड या जगात असावं. असं प्रत्येकालाच वाटायला हवं की आपण लावलेलं एक झाड या पृथ्वी तलावर असावं. ही कविता वाचल्यानंतर नक्कीच आपल्यालाही प्रेरणा मिळेल की प्रत्येकाने आपण एक झाड लावावं. कारण ते झाड लावल्यानंतर त्या झाडाचा एक एक अंकुर फुटल्यानंतर होणारा तो आनंद, ते झाड मोठं झाल्यानंतर वाटणारा तो अभिमान प्रचंड असतो. तो आनंद वेगळाच असतो. त्या आनंदाला एक शब्द आलेला आहे, एक्स्टसी. एक्स्टसी म्हणजे काय? आनंदाचा परमोच्च बिंदू. त्याच्यापुढे आपण अजून आनंदी होऊ शकत नाही. तो जो परमोच्च बिंदू असतो आनंदी होण्याचा, त्याला आपण काय म्हणतो? एक्स्टसी म्हणतो. तर ती एक्स्टसी फील करावीशी वाटेल आपल्यालासुद्धा झाड लावावं असं वाटेल. 8 वर्ष झालेली आहेत कवीला, नॅरेटरला, ते झाड लावून. कारण का? तर त्यांना असं वाटत होतं की आपण एक झाड लावावं. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड. आणि काय करायचे कवी आता? नॅरेटर ज्या ठिकाणी झाड लावलेले, झाडाची बी लावलेली, त्या ठिकाणी ते रेग्युलरली पाणी टाकतायत आणि पाणी टाकल्यानंतर झोपायला जात आहेत. तसा त्यांचा दिनक्रम सुरू झालेला आहे. अँड फॉरगॉट, आणि विसरून जायचे. यातून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की झाडाला पाण्याव्यतिरिक्तसुद्धा अजून काहीतरी काळजी घ्यावी लागते, या गोष्टीची जाणीव त्यांना नाही आहे. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड अँड फॉरगॉट बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. चेरी नावाचं जे झाड आहे त्याची एक आपली पद्धत आहे उगवण्याची. म्हणजेच इथे स्ट्रगल सुरू झालेला आहे. ज्या क्षणी बी आपण जमिनीत लावली त्या क्षणापासून या बीची स्ट्रगल सुरू झालेली. फक्त चेरी झाडाचंच नाही, जर कुठल्याही झाडाचं बियाणं घ्या
किंवा या जगातला कुठलाही पक्षी प्राणी मानव घ्या, याचं जगणं, याचं वाढणं, याच्यात एक पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न तो फॉलो होत असतो. या ठिकाणी चेरी झाडाने सुद्धा आपला पॅटर्न फॉलो केला. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड अँड फॉरगॉट, बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही. कवीला माहीतच नव्हतं की त्याची काळजी घ्यायची असते, त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आणि अचानक त्याच वर्षी मे महिन्याच्या शेवटी त्यांना काहीतरी अंकुर फुटलेले दिसते त्या बियाणांमधून आणि त्यांना तिथे वाटलं की नक्कीच एक झाड अस्तित्वात आलेलं आहे. स्टे शब्द आलेला आहे. स्टेचा शब्दशः अर्थ काय होतो? राहणे. परंतु या ठिकाणी कवितेमध्ये आपण काय घेणार आहोत त्याचा अर्थ की अस्तित्वात आलं. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. राहायला आलं असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया की ते अस्तित्वात आलेलं आहे. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 month चाइल्ड लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आणि त्याचा संघर्ष सुरू झाला. साधारणतः 5 महिन्यानंतरची घटना. झाड थोडं मोठं झालेलं आहे, परंतु ते इतकं मोठं झालेलं नाही की जेवढे आजूबाजूचं गवत मोठं झालं. या ठिकाणी आपल्याला निसर्गाचं वैविध्य दिसतं. निसर्गातील काही झाडं, काही पानं, काही गवत इतक्या फास्ट वाढतात, स्पीडीली वाढतात. त्या मानाने इतर जी झाडं आहेत, इतर जी गवत आहे फार हळुवारपणे वाढतात. आजूबाजूचं गवत आहे अक्राळ विक्राळ वाढतं आहे. त्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे? रनिंग वाईल्ड. रनिंग वाईल्ड म्हणजे अत्यंत वेगाने मोठे होत जाणे त्या गवताने आजूबाजूला. आणि एखादं 5 महिन्याचं जे झाड आहे ते मात्र झाकलं गेलं त्या गवतामध्ये. याच्यावरून आपल्याला हेच लक्षात घ्यायचं की चेरी ट्रीची वाढ इतर गवताच्या मानाने काय होते? हळुवारपणे होत आहे. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड, हरवून गेलं, दिसत नाही. हा संघर्ष आहे. आता हा संघर्ष याची परिणिती कुठे होते? गोट सेड द लीव्ज द ग्रास कटर साईद स्प्लिट इट अपार्ट अँड अ मॉन्सून ब्लाईट. जे व्हायचं ते झालं. आता गवतात लपल्यामुळे साधारणतः गवत उगलं. हे वाईल्ड गवत आहे, खास प्राण्यांसाठी राखून ठेवलेलं असतं. आणि प्राणी आले की ते गवत खातं आणि त्या गवताच्या आत लपलेली झाडंसुद्धा खाऊन जातात. बकरी आली, बकऱ्या आल्या, त्या ठिकाणी ते गवत खात निघाल्या आणि त्या गवतासोबतच त्या चेरीचं छोटंसं लपलेलं झाडसुद्धा त्या बकरींनी खाल्लं. त्याही परिस्थितीत ते झाड तग धरून राहिलं, संपलं नाही. अजूनही झाड जिवंत आहे. आणि या जिवंत झाडाला पुढे कोणी त्रास दिला? ग्रास कटर, गवत कापणारे. गवत कापणारी जी मंडळी होती ती आली आपला हत्यार घेऊन. त्यांच्या हत्याराचं नाव इथे साईद आहे. आपल्याकडे विळा म्हणतो आपण त्याला, पण आपल्याकडे असलेला जो विळा आहे त्याची मूठ छोटी असते आणि आपण काय करतो? ते झाडाची जी मूठ असं मुठीत पकडतो आणि मुळापासून ते कापून टाकतो. परंतु ज्या ठिकाणी वास्तव्य आहे कवीचं तिकडे पावसाचं प्रमाण जरा जास्त आहे. गवताचं सुद्धा वाढण्याचं प्रमाण जास्त आहे आणि तिथे विंचू काट्याची भीती पण अधिक असते. त्यामुळे तिकडचा जो साईद आहे, तिकडचा जो विळा आहे त्याची मूठ थोडी मोठी असते आणि हातात गवत न पकडता अगदी असं स्ट्रोक लावून ते गवत कापलं जातं. ज्या पद्धतीने आपण हॉकीची स्टिक आहे बॉलला मारतो त्या पद्धतीने ते गवतावर मारलं जातं आणि ते गवत कापलं जातं. आता ह्या ग्रास कटरने काय केलं? आपल्या साईडने स्प्लिट इट अपार्ट. ते जे चेरीचं झाड आहे थोडंसं वाढलेलं त्याचे 2 तुकडे केले. स्प्लिट इट अपार्ट, कापून टाकलं आहे त्याला. आता फक्त एक स्टेम शिल्लक राहिलेला आहे. स्टेम शिल्लक राहिला. तो स्टेम किती मजबूत असेल छोट्या झाडाचं. 5 महिन्याचं झाड, 5 महिन्याच्या बाळाची आपण कल्पना करून बघा किती नाजूक असतं. तर तो स्टेम अतिशय नाजूक आहे. त्याला त्यांनी उडवून दिलं, कट करून दिलं. एवढ्यावरच थांबली नाही ही जी दुःखाची गाथा. अँड मॉन्सून ब्लाईट. मॉन्सून ब्लाईट, ब्लाईट म्हणजे डॅमेज होतो आहे त्या झाडाचा. कशामुळे होतो आहे? आता मान्सूनमुळे. मी तुम्हाला सांगितलं आधीच. कवी ज्या परिसरात राहतो त्या परिसरात पावसाचं प्रमाण जरा जास्त आहे आणि तो धो पडणारा पाऊस, कोसळणारा पाऊस पुन्हा एकदा त्या झाडाला डॅमेज करतो. एवढंसं झाड तग धरून आहे, अजूनही त्यांनी जगण्याची इच्छा सोडलेली नाही. श्रीवल्ड द स्लेंडर स्टेम. आता कापलं गेलेलं द बारीकचं स्टेम, बारीकचं त्या झाडाचं खोड म्हणूया आपण. स्लेंडर, आता ते वाळलेलं आहे. कारण त्याने खूप घाव झेललेले आहेत.
पण अजूनही त्याच्या मुळांमध्ये जीव आहे, अजूनही जगण्याची इच्छा तिथे प्रचंड प्रमाणात अस्तित्वात आहे. इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. एवढं झालं, थकलेलं नाही, हार नाही मानलेली. पुढच्या वसंत ऋतूमध्ये कवीने काय बघितलं, ते जे चेरी ट्री आहे त्याला 3 अंकुर फुटलेले आहेत, अजून 3 छोट्या छोट्या फांद्या फुटलेल्या आहेत. आणि द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म्स इन अ फ्रेश फिअर्स लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड द सन. आता या ठिकाणी एक प्रकारे तुलनाच केलेली आहे लहान मुलाशी. लहान मुलगाही मोठा होत असतो आणि एक वेळ अशी येते की त्याला प्रचंड आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटत असतं. साधा आपला चष्मा दिसला त्याच्याकडे धाव घेतो, पेन दिसला धाव घेतो, मोबाईल दिसलं धाव घेतं, आपले हातं ते काय करतं पसरवत असतं. अगदी ते ज्या 3 छोट्या छोट्या फांद्या उगलेल्या आहेत या स्टेमला आता त्या झाडाच्या फांद्यासुद्धा अत्यंत ॲग्रेसिव्हली आकाशाकडे झेप घेत आहेत. त्या फांद्यांची जी तुलना आहे ती हातासोबत केलेली आहे. जे दिसेल ते लहान बाळाला मिळवायचं असतं. या ठिकाणी या फांद्यांनासुद्धा काहीतरी मिळवायची काहीतरी तीव्र इच्छा आहे. लस्ट शब्द आलेला आहे, तीव्र इच्छा. आता कसली तीव्र इच्छा आहे झाडाच्या फांद्यांना? फॉर लाईट अँड एअर अँड सन. सूर्याकडे झेप घेतो आहे त्या झाडाच्या फांद्या. कशासाठी? प्रकाशासाठी, हवेसाठी. या ठिकाणी आपण म्हणूया पर्सॉनिफिकेशनचा वापर केलेला आहे, कारण आर्म्स म्हणजे हात बघायला गेलं तर हे ह्युमन बिईंग्सची क्वालिटी आहे. ह्युमन बिईंग्सला असलेले अवयव या ठिकाणी आपण कशासाठी वापरलेले? झाडासाठी वापरलेले. आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉच्ड वंडरिंग व्हाईल टाईम अँड द रेन मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. मी काय करू शकत होतो? नॅरेटर म्हणतो आहे मी काय करू शकत होतो? आता माझं एकच काम होतं, वाट बघणं, बघत राहणं, आश्चर्य व्यक्त करणं. खरंच आश्चर्य व्यक्त करण्यासारखी गोष्ट होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्या झाडाने अनुभवलेली होती. त्याचा पाला खाल्ला गेला, त्याचे 2 तुकडे झाले, त्याला पावसाने झोडपलं, तरीसुद्धा 3 फांद्या अशा मस्त डौलदारपणे उगून आल्या. आणि नॅरेटर अत्यंत आश्चर्याने ते बघतोय. काय बघतोय? टाईम अँड द रेन मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. असं म्हणतात वक्त हर जखम को भर देता. इथे सुद्धा तसंच झालं. वेळेने आणि पावसाने काय केलं आहे? त्या झाडाचं नरिशमेंट केलं आहे, त्याचं संगोपन केलं आहे, त्याला वाढवलेलं आहे आणि चमत्कार झालेला आहे. कसा? मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. ग्रीन ग्रोईंग पेन, पेन दुःख, वाढण्यातलं दुःख. पुन्हा इथे आपण तुलना करू शकतो. लहान मुलं जेव्हा मोठी होत असतात तेव्हा त्यांच्यात छोटे मोठे बदल होत असतात आणि ते बदल होत असताना त्यांनासुद्धा काही वेदनांना, काही दुःखांना सामोरं जावं लागतं. साधं उदाहरण घ्या, जेव्हा लहान मुलांचे दात निघत असतात त्या दात त्या प्रक्रियेतसुद्धा त्याला काहीतरी त्रास होतो. पुढच्या प्रक्रियेमध्ये पुन्हा ते दात पडतात, ते दात पडताना पुन्हा काहीतरी त्रास होतो. अजून पुढे ज्यावेळेस ते मोठे होतात त्यावेळेस शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात, त्याचे प्रचंड त्यांना हाल सोसावे लागतात. मुलींनासुद्धा वाढत्या वयाबरोबरच काही त्रास सहन करावे लागतात. या ठिकाणी कवीने एक्झॅक्टली तो त्रास झाडालासुद्धा होतो आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. ही ओळ थोडी अवघड आहे समजून घेण्यासाठी, त्यामुळे थोडा आपण जास्त वेळ लक्ष देऊन ऐकून घ्या. मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. त्या झाडाने, ग्रीन म्हणजे झाड, ग्रोईंग म्हणजे वाढणे आणि वाढण्यातलं दुःख आणि जे काही सफरिंग त्याला वाढताना झाली त्यातून चमत्कार घडलेला आहे. आणि टाईम म्हणजे वेळ आणि पावसाने या झाडाचं अत्यंत उत्तमपणे नरिशमेंट केलेलं आहे आणि या झाडाला एक ग्रोथ प्राप्त झालेली आहे. आय वेंट अवे नेक्स्ट इयर स्पेंड अ सीझन इन काश्मीर. पुढच्या वर्षी मात्र उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कुठे गेलेले आहेत कवी? नॅरेटर काश्मीरमध्ये गेलेले आहेत. आपला एक त्या ठिकाणी सुट्ट्यांसाठी. केम बॅक थिनर रॅदर पुअर. आता त्यांनी स्वतःचंसुद्धा एक वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेस ते परत आले तेव्हा ते बारीक झालेले आहेत, थोडेसे गरीब झालेले आहेत असा तिथे उल्लेख आहेत. आता बारीक केव्हा होतात? वाढत्या वयात जेव्हा उंची वाढायला लागते त्यावेळेस मुलंसुद्धा थोडे बारीक दिसायला लागतात. आणि मग सुट्ट्यांहून परत आल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे की कवी थोडे बारीक झाले म्हणजे कदाचित त्यांचीसुद्धा थोडी उंची वाढलेली आहे. रॅदर पुअर
रॅदर पुअर म्हणजे जेव्हा ते बालपण असतं, लहान असतं, लहान मुलं थोडे ॲग्रेसिव्ह असतात आणि जसजसे मोठी होतात तसतशी ती शांत होतात. ते म्हणतायत या ठिकाणी नॅरेटर की आता मी थोडा शांत झालेलो होतो. ही ॲग्रेशनची तुलना आपण झाडासोबतसुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे हा संदर्भ तिथे असण्याची शक्यता खूप आहे. बट रिचर बाय चेरी ट्री ॲट माय डोअर. पण त्याच वेळेस मी स्वतःला अत्यंत समृद्ध फील करत होतो, कारण परत आलो तेव्हा दाराजवळ एखादा व्यक्ती दाराचं संरक्षण करण्यासाठी उभा असावा, तसा हे ट्रीचं झाड दारासमोर उभं होतं, मोठं झालेलं होतं आणि ते बघून मला खूप आनंद झाला, प्रचंड. तो आनंद म्हणजेच काय म्हणतायत कवी की मी समृद्ध झाल्यासारखं वाटलं. जसा कवी एका बाजूला, नॅरेटर एका बाजूला मोठं होत आहेत, तसं दुसऱ्या बाजूला झाडसुद्धा मोठं होतं आहे. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी. माझं स्वतःचं ते चेरीचं झाड, तिथे डार्क शब्द पण वापरलेला आहे. म्हणजे त्या झाडाचा जो पाला आलेला आहे त्याचा डार्कनेस म्हणजे तो निळसरपणा जास्त गर्द होत गेलेला आहे. म्हणजे झाड थोडं आता मजबूत झालेलं आहे आणि मजबूत झाड कुठल्याही आता डिफिकल्टीला सामोरं जायला तयार आहे. आता जी डिफिकल्टी येणार आहे त्याला ते डगमगणार नाही. अत्यंत लहान असतानासुद्धा त्याने अत्यंत विपरीत परिस्थितीतून मार्ग काढला आहे. आता तर डार्कनेस आलेला आहे म्हणजे मजबूती वाढलेली आहे. आता ते झाड कोणत्याही डिफिकल्ट परिस्थितीसमोर हार मानणार नव्हतं. आणि ते म्हणतात माझं स्वतःचं, तो एक वेगळाच आनंद, कारण त्यांनी लावलेलं झाड आहे आणि तो आनंद मोठा होता. अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी. आणि मला विश्वासच बसत नव्हता त्या झाडावर. आता ही पुढची स्टेज आलेली आहे झाडाची. त्या झाडावर एक बेरी दिसतं आहे. बेरी म्हणजे कुठलंही गोल आकाराचं फळ. आणि कोणत्या झाडाचं आहे त्यानुसार मग त्या बेरीच्या पुढे आपण वेगळे वेगळे शब्द लावत असतो. तुम्हाला ब्लॅकबेरी वगैरे माहिती असतील. तर अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी. मला विश्वासच वाटत नव्हता की त्या झाडाला एक फळ आलेलं आहे. रायपन अँड ज्वेल्ड इन द सन. पिकलेलं आहे. रायपन म्हणजे पिकलेलं आहे. ज्वेल्ड इन द सन आणि सूर्यप्रकाशात ते एक प्रकारे चमचम करणारं मौल्यवान रत्नच दिसत होतं. काय समजून घ्यायचं आहे आपल्याला? एका फळाला फ्रूट न म्हणता कवी काय म्हणतो आहे? ज्वेल म्हणतो आहे. त्याचं कारणच तसं आहे. आपण जे लावलेलं झाड असतं त्या झाडाला जेव्हा फळ येतं ते फळ आपल्यासाठी इतकं मौल्यवान असतं की ते रत्नापेक्षा कमी नसतं. म्हणूनच या ठिकाणी नॅरेटरने सुद्धा, कवीने सुद्धा आपल्या झाडाला आलेल्या फळाची तुलना एखाद्या अत्यंत मौल्यवान रत्नासोबत केलेली आहे. हंग फ्रॉम ब्रँचेस जस्ट वन. आता ते लटकलेलं आहे फांदीला आणि एकच आहे. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉझम स्मॉल. पुढच्या वर्षी मात्र यावर्षी एक फळ दिसलं, पुढच्या वर्षी मात्र त्या झाडाला बहार आलेला आहे. आता ते झाड बऱ्यापैकी परिपक्व झालेलं आहे. मस्तपैकी फुलांनी बहरून आलेलं झाड आहे आणि त्या फुलांना आता फळं लागणार होती. पिंक फ्रॅजिल क्विक टू फॉल. आता तो जो बहार आला तो किती नाजूक होता. फ्रॅजिल म्हणजे खूप नाजूक होता. कोणत्या रंगाचा होता? पिंक. क्विक टू फॉल आणि इतका नाजूक आहे की तो लगेच खाली पडू शकतो. ॲट द मेरेस्ट ब्रीथ द स्लिपिएस्ट ब्रीज. मेरेस्ट ब्रीथ म्हणजे श्वास. सहज आपण श्वास सोडावा त्या हवेने सुद्धा तो बहार खाली गळून पडावा इतका तो नाजूक आहे. द स्लिपिएस्ट ब्रीज. अत्यंत अत्यंत जेंटल सॉफ्ट ब्रीज. अत्यंत हळूवार हवासुद्धा आली तरीसुद्धा त्या बहार म्हणजे ती लागलेली फुलं काय होऊ शकतात? पडू शकतात. इतका नाजूक तो बहार आहे. आता कवी काय करतो आहे? आय ले ऑन द ग्रास ॲट इज. आता त्या झाडाखाली गवत आहे. त्या गवतावर अत्यंत निवांतपणे, शांतपणे, समाधानाने, आनंदाने कवीने लोळून घेतलं. ले म्हणजे लोळून घेणे. लुकिंग अप थ्रू लीव्ज ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय. आणि कवी त्या फांद्यांना आलेली पानं, त्या पानांमधून आकाश शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तिथे शब्द आला आहे ब्ल्यू ब्लाइंड स्काय. आणि ते ब्ल्यू रंगाचं स्काय ब्लाइंड आहे म्हणजे काय? त्याला ते दिसू शकत नाही आहे. म्हणजे काय? खूपच असं मोठं आणि बहारदार, डौलदार झाड आहे ते आणि भरपूर पानांनी युक्त ते झाड आहे. इतकं म्हणजे ते घनदाट झालेलं आहे झाड आता वाढ होऊन की त्याच्या आतून त्या नॅरेटरला आकाश दिसत नाही आहे. म्हणून ब्ल्यू ब्लाइंड स्काय असा त्या ठिकाणी उल्लेख आला आहे. ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू. काय बघतोय कवी त्या झाडांवर? आता ते झाड खरोखर ॲट्रॅक्ट करतं आहे इतर जीवांना.
इतर जीवांना म्हणजे तिथे एका पक्ष्याचा उल्लेख आला आहे, फिंचेस. आपल्याकडे आपण त्याला सुगरण म्हणतो. सुगरण प्रकारातलं ते एक पक्षी आहे. ते काय करतं आहे, मस्त आनंदाने तिथे त्या झाडावर उडतं आहे. थ्रू द डॅपल्ड ग्रीन, ज्या काही छोट्या छोट्या फांद्या पानं दिसत आहेत त्याच्यावर मस्तपैकी ते जाऊन बसतं आहे, उडतं आहे. व्हाईल बीज इन ॲन एक्स्टसी ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम. दुसरी घटना, पक्ष्यांव्यतिरिक्त त्यांनी अजून कशाचा उल्लेख केला आहे, मधमाशांचा उल्लेख केला आहे. एक्स्टसी हा शब्द आलेला. एक्स्टसी म्हणजे परमोच्च आनंद. एखाद्या मधमाशीला परमोच्च आनंद केव्हा होऊ शकतो, ज्यावेळेस त्यांना भरपूर मकरंद अवेलेबल असलेली फुलं बघायला मिळतील. तर तशी फुलं त्या झाडाला लागलेली आहेत आणि त्या झाडाच्या फुलांमधून प्रचंड प्रमाणात मकरंद मिळतो आहे, म्हणून परमोच्च आनंदाचा फील करतायत मधमाशा आणि आनंदाने तो मकरंद शोषून घेत आहेत फुलामधला. त्या मकरंदाला इथे नेक्टर म्हटलं आहे. नेक्टर म्हणजे खरं तर अमृत. आता अमृत हा शब्द घ्यायला हरकत नाही. मधमाशांसाठी जो मकरंद आहे तो अमृतापेक्षा कमी असू शकत नाही. ईच ब्लूम, प्रत्येक उमललेलं फूल, त्या फुलातून तो मकरंद घेतला जातो आहे. अँड द सन सँक, आणि ज्यावेळेस कवी त्या झाडाखाली लोळलेला आहे, दिवसभर लोळतो आहे, दिवसभर त्याने ती गंमत बघितली आणि शेवटी सायंकाळी काय झालं, आता सूर्य मावळतीला गेलेला आहे, सूर्यास्त होतो आहे आणि स्विफ्टली म्हणजे पटकन झालेला आहे सूर्यास्त. आपण बघतो दिवसभर सूर्य असा जात असतो आणि जेव्हा उतरतीला लागतो हळूहळू तो लुप्त व्हायला लागतो, त्यावेळेस मात्र खूप लवकर तो अदृश्य होतो, आपण बघतो. पण या ठिकाणी स्विफ्टली शब्द आलेला आहे म्हणजे अत्यंत स्पीडीली. का बरं म्हणावं असं वाटतं आहे कवीला किंवा नॅरेटरला, तर त्या झाडाखाली लोळून त्याचा खूप छान टाईमपास झालेला आहे. खूप आनंद होतो आहे त्या झाडाकडे बघून आणि हे बघत असताना दिवस केव्हा मावळला हे सुद्धा कवीला, नॅरेटरला समजलेलं नाही. अँड द स्टार्स टर्न इन द स्काय, आता काळोख झाला आणि आकाशात काय आले, चंद्र तारे आलेले आहेत, तारे आलेले आहेत. अँड मून मॉथ म्हणजे सायंकाळच्या वेळेस एक विशिष्ट प्रकारचे छोटे छोटे कीटक बाहेर पडतात. तुम्ही जर गुगलवर गेले, मून मॉथ असं टाईप केलं, इमेज ऑफ मून मॉथ, तर तुम्हाला ते चित्र बघायला मिळेल. असं हिरव्या हिरव्या रंगाचं फुलपाखरासारखं किडं असतं. तर ते मून मॉथ त्या ठिकाणी अपियर झाले. अँड सिंगिंग क्रिकेट तुम्हाला माहिती आहे, आपण नागतोड्यालाही क्रिकेट म्हणतो आणि ते रातकिडे जे असतात ते रातकिड्यांनासुद्धा क्रिकेट म्हणतो. किड्यांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे आणि रात्रीचं ते किर्र असा जो आवाज आहे रातकिड्यांचा तो सुरू झालेला आहे, कारण त्यांचंसुद्धा अपिअरन्स तिथे दिसतं आहे. अँड आय प्रेज्ड नाईट अँड स्टार्स अँड ट्री, आणि मी काय करतो आहे त्या रात्रीला, एक कवी मनाचा नॅरेटर आहे, तर रात्र आली, संध्याकाळ झाली, त्या संध्याचं कौतुक करतो आहे तो. त्यानंतर स्टार्स आणि ट्री, ते जे तारे आहेत आकाशात झगमगताना त्यांचं ते कौतुक करतो आहे, झाडाचं कौतुक करतो आहे. आणि शेवटची ओळ कवितेची, दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी, आणि म्हणतो आहे की हे जे झाड, छोटंसं चेरीचं झाड, ते मी उगवलेलं आहे. तर झाड उगवण्याचा आनंद म्हणजे जी प्रकृती आहे, प्रकृती काय करते आहे की प्रत्येक गोष्ट घडवते. आणि कवी किंवा नॅरेटर काय म्हणतो आहे, त्या क्रिएशनचा मी सुद्धा एक भाग झालो. आज मी सुद्धा पार्टनर झालो. जी काही नैसर्गिक शक्ती आहे आपल्या आजूबाजूला आणि सगळं क्रिएशन करते आहे, तर त्या नैसर्गिक शक्तीचा मी आज पार्टनर झालो. मी सुद्धा काहीतरी हातभार लावलेला आहे माझा, ते निसर्ग त्या ठिकाणी अधिक भरून आणण्यासाठी माझाही हातभार लागलेला आहे. आणि ही जी एक्स्टसी, परमोच्च आनंद आहे, आपण कवीच्या प्रत्येक शब्दामधून बघतो, नॅरेटरच्या प्रत्येक शब्दामधून बघतो. त्याचबरोबर आपण अजूनही बघितलं, निसर्गाचं खूप छान वर्णन केलेलं आहे, वेगवेगळ्या फेजेस दिलेल्या आहे. छोटं झाड आहे, त्यानंतर हळूहळू मोठं होतो, त्याला बहर येतो, त्याला फुलं येतात, त्याच्यावर पक्षी येतात. आणि आजूबाजूचासुद्धा परिसराचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आजूबाजूला जे ग्रास आहे, वेगवेगळे ऋतू आहेत, यांचा खूप छान संदर्भ कवितेमध्ये आलेला आहे. त्याचसोबत कवीचीसुद्धा वाढ होते, त्याची शारीरिक मानसिक वाढ होते, त्याची बौद्धिक वाढ होते. झाडांना कसं वाढवायचं याचं ज्ञान प्राप्त होतं आहे.
आणि ज्या पद्धतीने झाडं मोठी होतात त्याच पद्धतीने आपण आपल्याही आजूबाजूला असलेली मुलं कशी वाढतात ते आपण बघतो. थोडीशी केअरिंग जर केली तर एक छानपैकी नरिशमेंट होऊ शकतो. कवी काय करत होता? फक्त पाणी देत होता, इतर गोष्टी करत नव्हता. त्याचा हातभार लागलेला आहे, बी त्याने पेरलेली आहे. अशा पद्धतीने मानवसुद्धा हळूहळू मोठा होत जातो. निसर्गातील एक एक घटक मोठा होत जातो. मात्र प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाताना कुणीही हार मानत नाही. आणि आपल्याला ही थीम लक्षात घ्यायची की जो अभिमान आहे झाड लावण्याचा, जो आनंद आहे तो खूप मोठा आहे. आपणही प्रेरणा घ्यावी आणि ॲटलिस्ट एक झाड लावावं आणि प्रतिकूल परिस्थितीला अत्यंत धैर्याने आपण सामोरं जायचं आहे. ओके.